20 फेब्रुवारीला होणाऱ्या माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ह्या माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास 5 ते 7 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। आपण आता आहोत गोपाळपूर येथील पत्रा शेडमध्ये। मंदिर प्रशासन देखील आता जय्यत तयार केलेले आहे जेणेकरून भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं याकरता मंदिर प्रशासनाने तर भव्य अशी दर्शन रांग तयार केली। आपल्याला पाहायला मिळते दर्शन रांगेत 10 प्रकारचे पत्रा शेड तयार करण्यात आले जेणेकरून कुठल्याही भाविकाला ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण मिळावं असे पत्रा शेड केलेले आहेत। आपण आता बघू शकतो की हे गोपाळपूर इथलं हे पत्रा शेड आहे। जवळपास विठ्ठल मंदिरापासून जवळ 5 ते 6 किलोमीटर दर्शनाची रांग खरं तर गेलेली आहे। कशा पद्धतीने या दर्शन किंवा पत्रा शेडमध्ये व्यवस्था केली ते आपण जाणून घेणार आहोत। मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशीकर आपल्याबरोबर। महाराज कशा पद्धतीने माघ यात्रेची तयारी झालेली? कार्तिक यात्रेला ज्या पद्धतीने आपण सोयी केलेल्या होत्या त्या पद्धतीनं संपूर्ण आपण सोयी केलेल्या आहेत। प्रथमतः पत्रा शेड क्रमांक 10 पर्यंत आपण उभारणी केलेली आहे। विशेषतः माघवारीला आपण जेवायची सोय कधी केलेली नव्हती, पण यावेळेस आपण संपूर्ण वारकऱ्यांना आलेल्या लोकांना जेवायचा त्रास होऊ नये म्हणून जेवायची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। ऊन लागू नये म्हणून आता आपण बघत असाल की आपण जिथं सगळं वरची शेडची सोय केलेली आहे, पत्रा शेड व्यवस्थित झालेले आहे, कूलरची सोय केलेली आहे, पंख्याची सोय केलेली आहे आणि भक्तांना मध्ये त्रास होऊ नये। समजा एखादी काही आपत्कालीन जर घटना जर घडली तर त्याप्रमाणे आपण तशीसुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे खरं तर घुसखोरीचा मोठा प्रश्न होत असतो, भाविकांना घुसखोरी करून लोक दर्शन घेतात, याकरता काय व्यवस्था केली? आपण 50 मीटरला आपण तिथं बॉडीगार्ड्स लावलेले आहेत, गार्ड्स लावलेले आहेत आणि ते लोक कसल्याही परिस्थितीत घुसखोरी होणार नाही। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जर विचारायचं असेल, आम्हाला विचारापेक्षा आपण भाविकांना विचारा की दर्शनं किती सुलभ आणि जलद गतीनं होत आहेत। मंदिर समितीची या वारीत हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त सुलभ आणि जलद दर्शन व्हावेत, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, आज नवमी आहे, नवमीला आजपर्यंत एवढी गर्दी पत्रा शेड क्रमांक 7 आणि 8 पर्यंत एवढी गर्दी कधी नव्हती। तर यावर्षी निश्चितच वारी खूप आनंदाने होईल। अंदाजा 5 ते 6 लाख भाविक येतील, कारण सगळ्याचा अंदाज होता की 4 ते 5 लाख लोक भाविक येतील, पण आजची गर्दी पाहता आपल्याला असं येईल की 5 ते 6 लाख भाविक निश्चितपणे येईल। मंदिर समितीनं आरोग्याची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे, अन्नदानाची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली आहे। VIP आणि ऑनलाईनचं कशा पद्धतीने असणार, चालू असणार का? नाही, बंद असणार। पूर्ण ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था आणि VIP दर्शनाची व्यवस्था ही बंदच आहे, कारण आदरणीय मुख्यमंत्री असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री असतील या लोकांच्या सूचना आहेत की वारीमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि VIP दर्शन बंद झाले पाहिजे। प्रमुख 4 यात्रांपैकी एक यात्रा आहे, तर विठ्ठलाच्या पूजा कशी असणार आहे एकादशी? एकादशीची पूजा ही मंदिर समितीच्या सदस्यांच्या वतीनं एक पूजा होत असते, पण 4 एकादशीपैकी ज्या 2 एकादशी असतात, आषाढी आणि कार्तिकी, आषाढीला मुख्यमंत्री करतात व कार्तिकीला उपमुख्यमंत्री करतात। आणि या वारीला मंदिरे 24 तास बंद नसल्यामुळे नित्याची जी पूजा होती त्या पद्धतीनंच पूजा होणार आहे। एकंदरीत तयारी पूर्ण झाली। मंदिर समिती आणि प्रशासन ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे। वारकऱ्यांना कसल्याही परिस्थितीचा जर कुठल्याही जर त्रास झाला असेल त्यांनी मंदिर समितीशी संपर्क साधावा, नाहीतर सरळ मंदिर समितीच्या कुठल्याही सन्माननीय विश्वासांशी आपण संपर्क साधा, आपली व्यवस्था केली जाईल। आपण बघितलं असेल की 20 फेब्रुवारीला माघी एकादशी सोहळा होतो आणि याची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि भाविकांना कुठलाही त्रास झाला तर त्वरित मंदिर प्रशासनाने संपर्क साधण्याचं आवाहन देखील आता मंदिर प्रशासनाकडे करण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन अजित देशपांडेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।